नमस्कार, MCR न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला माहीतच आहे की MCR न्यूजच्या माध्यमातून अनेक विविध प्रकारच्या मुलाखतीचं आयोजन या ठिकाणी केलं जातं, ज्यामध्ये राजकीय व्यक्ती असतील, सामाजिक यासोबतच आयुर्वेदाबद्दल असतील किंवा इतर बाबींबद्दल आपण या ठिकाणी या मुलाखतींचं प्रयोजन या ठिकाणी करत असतो। याच प्रकारे आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शिल्पा कांतीलाल इंगळे उपस्थित आहेत, ज्या सध्या आयुर्वेदिक महाविद्यालय इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। त्या आयुर्वेदामध्ये स्पेशली MD आहेत, यासोबतच त्यांचं PhD सध्या सुरू आहे। आज ते आपल्या समवेत स्त्रियांबद्दलच्या आजारांबद्दल विविध प्रश्नांवरती आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आपण स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करू। नमस्कार मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे। आम्हाला थोडक्यात आयुर्वेदाबद्दल सर्वप्रथम आपण माहिती द्यावी। सर, आयुर्वेद काय आहे? आयुर्वेद शास्त्र असं आहे की आरोग्याच्या बाबतीत सद्यस्थितीमध्ये जे आपण म्हणतो की आजार झाला मग ट्रीटमेंट घ्या, इन्व्हेस्टिगेशन करा, तर आयुर्वेद ही अशी एक पॅथी आहे, खूप प्राचीन शास्त्र आहे आणि त्यामध्ये कसं आहे की आजार होऊच नये यासाठी खूप साऱ्या उपाययोजना, उपदेश, सल्ले आणि त्याला विशेष करून पूर्ण विज्ञानाची जोड असं म्हणता येईल की अशा प्रकारचा अतिशय प्राचीन पण तरीही सध्या कालावधीमध्ये ॲट प्रेझेंट एरा जसं आपण म्हणू की अतिशय उपयोगी असं शास्त्र आहे। बरोबर आहे। आपण जसं म्हणालात की आयुर्वेद हे खूप उपयुक्त शास्त्र वगैरे आहे। प्राचीन काळापासून ऋषी महामुनीपासून हे शास्त्र चालत आलेलं आहे। जसं की वनस्पतीपासून औषधी बनवल्या गेल्या आणि आयुर्वेदाचा आजपर्यंत वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे। परंतु या आयुर्वेदाच्या माध्यमातून बऱ्याच जणांना आजारांवरती तात्काळ उपाययोजना होते का, किंवा होत असेल तर मग आयुर्वेदाकडे खऱ्या अर्थानं पेशंटचा कल आहे का, याबद्दल काय सांगू शकाल आपण? निश्चितच सर, असं कसं आहे की आपण थोडी ऐकीव माहिती त्यावरून आपण असं जजमेंट करतो की आयुर्वेद शास्त्र प्राचीन आहे आणि त्याच्यावर ॲट इन्स्टंट रिझल्ट नाही आहेत। अगदीच। पण अगदी आपण म्हणजे हा विनोदाचा भाग होऊ शकतो की जसं जयपाल, जमालगोटा हे आयुर्वेदिक वनस्पतीपासून बनलेले आहे, त्याचे इन्स्टंट आपल्याला रिझल्ट जसं आपल्याला विरेचन करून घ्यायचं आहे की जसं म्हणजे आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म सांगितलेले आहेत त्यापैकी विरेचन ही एक उपचार पद्धती आहे। त्यामध्ये आपण जयपाल म्हणजे जमालगोटा जो आपण व्यावहारिक शब्द वापरतो ते यूज केला जातो आणि त्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसतात। म्हणून असं म्हणणं संयुक्तिक होणार नाही की आयुर्वेद शास्त्र प्राचीन आहे, त्याला विज्ञानाची काही जोड नाही किंवा मग त्याच्यामध्ये इन्स्टंट रिलीफ नाही आहे। आता रक्तमोक्षासारखी ट्रीटमेंट घ्या सर, की जिथे स्किन डिसीजमध्ये आपल्याला इचिंग आहे किंवा मग ॲरिथमिया झालेला आहे, त्या ठिकाणी जर आपण रक्तमोक्षण केलं की तात्काळ आपल्याला रिझल्ट दिसून येतात। मग प्रत्येक पॅथीचे कसे ड्रॉबॅक्स असतात, काही बेनिफिट्स असतात, तर काही निश्चित आजार असे आहेत की ज्यावर आयुर्वेदाशिवाय आज घडीला पर्याय नाही। निश्चितच आपण आयुर्वेदाबद्दल बोलत असताना आपण गेल्या अनेक वर्षापासून प्राध्यापक गेल्या 11 वर्षापासून कार्यरत आहात आणि हे करत करत आपण स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याच आजारांवरती काम केलेलं आहे। तर हा ॲनिमिया जो आजार आहे हा नेमका काय आहे आणि याच्यावर इलाज काय आहे? सर, ॲनिमिया जसं आपल्याला माहीत आहे की मानवी शरीरामध्ये 5 ते 5.5 लिटर रक्त आहे, पण ह्या रक्तामध्ये काही लिक्विड पार्ट आहे ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो, तो साधारण 90 ते 92% आहे आणि सॉलिड मटेरियल फक्त 8 ते 10% आहे। या सॉलिड मटेरियलमध्ये प्रामुख्याने समावेश होतो तो RBCs म्हणजे सेल्स, आपण डिफरंट काइंड ऑफ सेल्स, RBCs आहेत, WBCs, प्लेटलेट्स। तर यापैकी जे RBCs आहेत ज्याला लाल रक्तपेशी म्हणू आपण, तर यांची संख्या जर कमी असेल, प्राकृत प्रमाणापेक्षा कमी असेल आणि त्यामध्ये असलेले HB कंटेंट ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो, तर हे जर कमी असेल प्राकृत प्रमाणापेक्षा, त्याची एक रेंज दिलेली असते स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये, लहान बालकांमध्ये, तर या प्रमाणापेक्षा जर कमी होत असेल आणि दीर्घकाल ते सातत्याने कमीच राहत आहे, सकस आहार देऊन पटकन काही दुरुस्ती त्याच्यात होत नाही आणि इन्व्हेस्टिगेशनद्वारे आपल्याला निश्चित झाले की ही संख्या कमी झाली, हिमोग्लोबिन कमी झालं, तर त्याला आपण ॲनिमिया म्हणतो। आता या ॲनिमियामध्ये पण कसं आहे की 2 त्याचे प्रकार आहेत की RBCची निर्मितीच मुळात कमी होणे किंवा निर्मिती झाली पण त्याचं डिस्ट्रक्शन, प्रोडक्शन आणि डिस्ट्रक्शन याच्यामध्ये समतोल पाहिजे। प्रोडक्शनही होत नाही, डिस्ट्रक्शन कमी जास्तच प्रमाणात होत असेल तर मग RBCची संख्या ही कमी होते आणि त्याच्या परिणामी आपल्याला ॲनिमिया दिसून येतो। आपण आता संख्येबद्दल बोललात, जास्त या ॲनिमियाचं जे प्रमाण आहे ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये कशा प्रमाणात आहे?
सर आता 2014चं एक संशोधन आहे, त्याच्यामध्ये साधारण 55% ॲनिमिया हा स्त्रियांमध्ये आढळून येतो. आता या 55% मध्ये कसं कॅटेगराईज केलेलं आहे की 39% हा अगदी माइल्ड आहे, की जो फक्त तुम्हाला काही आहारामधला बदल आणि अगदी थोडी औषधं दिली तर दुरुस्त होऊ शकतो. दुसरा जो 15% मध्ये जे येतो 15% तो मात्र मॉडरेट आहे, याला दीर्घकाल औषधी लागतील सोबत आहाराची जोड. आणि तिसरा प्रकार जो गंभीर समस्या उत्पन्न करू शकतो तर तो 2% मध्ये आहे, की त्याला आपण सिव्हिअर ॲनिमिया म्हणू शकतो. या सिव्हिअर ॲनिमियामध्ये दीर्घकाल औषधांसोबतच बाकी आहार याची जोड तर घ्यावीच लागेल. शिवाय काही वेळेला अशी गंभीर समस्या उत्पन्न होते की तिथे आपल्याला सेल ट्रान्सफ्युजन किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागेल. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे अगदी काही सोपी पद्धत नाही किंवा उपचार पद्धती सोपी म्हणता येणार नाही, कारण त्याचे पण बरेच आपल्याला कॉम्प्लिकेशन दिसून येतात. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण जसं म्हणतो, की ॲनिमिया होऊच देऊ नये, आणि झाला तर तो माइल्ड मॉडरेट पर्यंत जोपर्यंत आहे तिथेच त्याला आटोक्यात आणावं. तर असे ते प्रकार आपण दिसून येतात. आणि ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर याचं प्रमाण जास्त दिसून येतं. त्याला कारणही असं आहे की स्त्रियांचं स्वाभाविक प्रवृत्ती कशी असते की स्वतःच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष देणे किंवा दुखणे अंगावर काढणे, सगळ्या घरातल्यांची अगोदर काळजी घेणे, मग आपण आपलं जेवण, असं एक स्वाभाविक आपल्या भारतीय परंपरेमध्ये असं थोडं दिसून येतं आपल्याला. त्यामुळे काय होतं की स्त्रियांमध्ये ही समस्या जास्त दिसते. त्याला आणखी कारण एक मी इथे मुद्दाम सांगू इच्छिते की स्त्रियांमध्ये विशेषतः हे प्रमाण का आढळून येतं तर प्रसवादरम्यानचा अतिरिक्त रक्तस्राव आहे किंवा मासिक पाळी दरम्यानचा अतिरिक्त रक्तस्राव आहे किंवा इतरही काही आजार येतात, याच्यामुळे स्त्रियांमध्ये ही समस्या मुख्यत्वाने आपल्याला दिसून येते. जसं आपण म्हणालात की स्त्रियांमध्ये बऱ्याच अंशी असं होतं की जेवणाच्या वेळा किंवा घरातल्या कामामुळे दुर्लक्षित केलं जातं. पण ॲनिमियाची नेमकी कारणं काय आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल किंवा काय उपाययोजना आहे याबद्दल काय सांगू शकाल? ॲनिमियाच्या कारणांमध्ये आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल की जिथे आपल्याला सडन ब्लड लॉस होतो, मग ते अपघात असेल, बर्न असेल, एखादी इंजुरी, मोठ्या शस्त्रक्रियेमध्ये आता समजा सिझेरियन सेक्शनच जे रुटीनच असतात, तर अशा मोठ्या प्लांट सर्जरीज असतील किंवा मग ॲक्सिडेंट, याच्यामध्ये काय होतं की सडन ब्लड लॉस होतो. सडन ब्लड लॉस जो आपण सांगतो की 4 ते 5 लिटर रक्त असायला पाहिजे, मग हा ब्लड लॉस झाला म्हणजे RBCs पण गेल्या, परिणामी तिथे आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण हिमोग्लोबिन कंटेंट कमी दिसून येतं. मग आता IV फ्लुइड्स देऊन वगैरे आपण प्लाझ्मा लेवल लगेच कव्हर होतो, अगदी दिवसभराच्या 2-3 IV फ्लुइड्स याच्यामध्ये आपल्याला ती कव्हर अप करता येते. परंतु जेव्हा लाल पेशींचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे त्याला मात्र 4 ते 6 आठवड्यांचा वेळ लागतो, आणि मग ती ॲनिमियाची कंडिशन आपल्याला दिसून येते. हे एक कारण झालं की प्रसवादरम्यानचा किंवा शस्त्रक्रियेतला एक मेजर ब्लड लॉस. पण दुसरं एक कारण असं दिसून येतं की स्त्रियांमध्ये समजा इतर काही आजार आहेत. आता इतर काही आजार म्हणजे छुप्या पद्धतीने ज्याला आपण म्हणू की रक्त शरीराच्या बाहेर जात आहे, जसं पाईल्स आहे, फिस्टुला आहे, हे पुरुषांमध्येही असतं असं काही नाहीये, पण स्त्रियांमध्ये समजा हेही आजार असतील जोडीला तर मग तो छुप्या पद्धतीचा रक्तस्राव दिसून येतो. आता मासिक पाळीचे जे काही विकार आहेत त्यामध्ये काय होतं की एकाच मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये मेजर ब्लड लॉस किंवा 2 मेन्स्ट्रुअल सायकलचं अंतरच कमी होणं, अगदी 15-20 दिवसाला जर नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल होत असेल तर मग तिथे ब्लड लॉस जास्त होतो. तर ही प्रामुख्याने कारणं स्त्रियांमध्ये आपल्याला दिसून येतात. तिसरं आणखी एक महत्त्वाचं कारण की हे स्त्रियांमध्ये म्हणता येणार नाही पण वन ऑफ द रिझन म्हणता येईल की बोन मॅरो डिफॉर्मिटी. जसं बोन मॅरो हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग की जिथे रेड बोन जिथे RBCचं प्रोडक्शन होतं. आता याची जागा कधी कधी काय होतं की फायब्रस टिश्यू घेते किंवा बोन मॅरोला म्हणजे एक्सरेला जास्त आपण एक्सपोजर असेल, केमिकल पॉयझनिंग असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की बोन मॅरो थोडा डिफेक्टिव्ह होतो आणि मग त्यामुळे RBCs फॉर्मेशन प्रॉपर होत नाही. तर या कारणांमुळे आपल्याला स्त्रियांमध्ये ॲनिमिया हा अतिरिक्त दिसून येतो. आपण लाल पेशींबद्दल आता बोलत होतात, त्याबद्दल त्याचं आयुमान आणि आकारमान आणि त्याची नेमकी काय कारण आहेत, म्हणजे असं त्याबद्दल काय सांगू शकता? लाल पेशी आता मी जसं म्हटलं की रेड बोन मॅरोमध्ये प्रोड्यूस होतात प्रौढांमध्ये, तर तिचा आकार अतिशय छोटा आहे, जसं आपल्याला मायक्रोस्कोपनेच बघावं लागेल इतका छोटा आकार आहे, ज्याला आपण 7.2 मायक्रॉन इतका छोटा आकार आहे. आणि संख्या म्हटलं तर त्याची स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये वेगवेगळी आहे. स्त्रियांमध्ये 4.5 मिलियन पर क्युबिक mm असते, पुरुषांमध्ये थोडी अधिक असते. त्याला हॉर्मोनल बाकी रिझन्स आहेत. आणि नवजात बालकांमध्ये तर ती अतिशय जास्त असते. आता ह्या RBCचं मुख्य कार्य काय आहे तर ऑक्सिजनचं वहन करून, जसं आपण हवा शरीरामध्ये श्वासाद्वारे घेतो त्यामधला ऑक्सिजन हा RBC मध्ये असलेला हिमोग्लोबिनला बाइंड होतो आणि मग तो संपूर्ण शरीरभर पसरतो.
बरोबर. मग यामुळे काय होतं की ऑक्सिजन बेसिकली सगळ्या अवयवांना पुरवण्याचं काम आरबीसी करते. आता ह्या आरबीसी मध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवली की मग आपल्याला बाकीची लक्षणं दिसतात. आणि एकदा आरबीसी प्रोड्यूस झाली तिने 120 दिवस काम करायला हवं. तिचं एक प्राकृत आयुर्मान ते आहे. पण 120 दिवसांपेक्षा जर ती लवकरच डिस्ट्रक्ट व्हायला लागली की मग आपल्याला तिथे त्याची संख्या कमी झालेली दिसते आणि मग ॲनिमिया पाहायला मिळतो. जसं आपण आता ॲनिमियाबद्दल आपण बोलत होतो, याच पद्धतीने स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपण जर स्त्री भगिनीच्या बाबतीत विचार जर केला तर श्वेत पदर जो आजार आहे, या आजाराची लक्षणे नेमकी काय आहेत आणि याच्यावरती उपाययोजना काय आहे आणि याच्यात आयुर्वेदामधून काय करता येईल? हो, तर श्वेत पदर ज्याला आपण व्हाईट डिस्चार्ज म्हणतो, तर हा आजार खूप दीर्घकाळ ॲनिमिया, त्याला पण एक रिझन आहे की ॲनिमिया जर खूप दीर्घकाळ असेल विदाऊट ट्रीटमेंट जर तसाच कॅरी ऑन होत गेला तरी आपल्याला श्वेतपदर दिसून येतो. किंवा ओव्हरऑल न्यूट्रिशन जे फिमेलला मिळालं पाहिजे स्त्रियांना ते मिळत नसेल तरी सुद्धा आपल्याला व्हाईट डिस्चार्ज दिसून येतो. त्यानंतर एक रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची पॅथॉलॉजी तिथे असेल, त्याला मग कारण खूप आहे सर, की जसं इन्फेक्शनच्या परिणामी आहे, अस्वच्छतेच्या परिणामी आहे, त्यामुळे आपल्याला व्हाईट डिस्चार्ज दिसून त्याच्या परिणामी मग स्त्रियांना जी साधारण कमजोरी जाणवते, सारखंच लो बॅक आहे, पाठ कंबर दुखणं आहे किंवा एनर्जी लेवल कमी झाल्यासारखी वाटते, तर ही लक्षणं दिसायला लागतात. तर आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये खूप उपाययोजना अतिशय चांगल्या आहेत. जसं मी असं म्हणत नाही की मॉडर्न पॅथॉलॉजी याच्यामध्ये आपल्याला ॲलोपॅथी ट्रीटमेंट काहीच नाही, पण आयुर्वेदामध्ये मात्र जे पंचकर्माचं मी पंचकर्मामध्ये एक बस्ती नावाचा प्रकार आहे किंवा मग योनी धावण म्हणतात, की असे खूप ट्रीटमेंट आहेत की जिथे औषधींनी तयार केलेला क्वाथ, ज्याला काढा म्हणून आपण, त्याच्याने ते स्वच्छता केली जाते किंवा ते अभ्यंतरता सेवन करण्यास दिले जातात. आणि बाकी ओव्हरऑल हेल्थ ऑफ द फिमेल जेव्हा आपण इम्प्रूव्ह करू तर हे आजार नक्कीच लवकर दूर होतात. जसं आपण आत्ता पंचकर्मा किंवा बस्तीच्या संदर्भात बोललात की स्त्रियांचे आजार कमी करण्यासाठी हे आजार याची जर आपण ट्रीटमेंट घेतली तर बऱ्यापैकी स्त्रियांमध्ये क्रयशक्ती म्हणल्यापेक्षा प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. तर ही ट्रीटमेंट घेताना किती दिवस घ्यावे लागेल किंवा त्याचे काय पथ्य आहेत? तर या ट्रीटमेंट आता डिपेंड अपॉन द सिव्हिरिटी ऑफ डिसीज आपण म्हणू, की त्या आजाराची मूळ कारणं काय आहेत, लक्षणं सध्या कशी दिसत आहेत किंवा ती किती जुनाट आहे, यानुसार ट्रीटमेंटचा ड्युरेशन पण तिथे थोडासा बदल होतो. आणि ओव्हरऑल औषधींची जी उपाययोजना आपण करतो तर तिथे पण थोडासा फरक पडतो. तरीही आपल्याला हे किमान 2-3 सिटिंग तरी कराव्या लागतात. आणि हळूहळू जसं आपल्याला उपशय जे म्हणतो, उपशय म्हणजे की आपल्याला बरं वाटणे, तर एक क्युरिंग सायन्स दिसायला लागले की मग आपण त्यानुसार तिथे उपाययोजना अजून बदलू शकतो. अगदीच. जसं आपण याच्या पंचकर्मा किंवा बस्तीबद्दल आपण आता बोलत होतो, याचप्रमाणे आयुर्वेदाला वेदांमध्ये उपवेद मानलं जातं, तर त्याचं नेमकं कारण काय आहे? आयुर्वेद हे एक प्राचीन शास्त्र आहे. तर आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो. तर हे प्राचीन सगळ्या वाङ्मयामध्ये दिसून आलेलं आहे आणि तसे लिटरेचर आपल्याला दिसतात. मग वेद म्हणजे फक्त असं काय की ज्याच्यामध्ये फक्त मंत्रोच्चारणच आहे असा अर्थ इथे नाही. आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र पण आरोग्याशी निगडीत, ज्याच्यामध्ये अगदी ग्रंथसंपदा त्याची इतकी महान आहे आणि इतकी मुबलक आहे की आपल्याला एक जन्म कदाचित कमीच पडेल तिथे आयुर्वेदाचा अभ्यास करण्यासाठी. अगदीच. आपण थोडं परत आपल्या प्रश्नाकडे येऊया. स्त्रियांमध्ये साधारणतः थायरॉइड सारखा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो, त्याची प्रमुख लक्षणे काय आहेत आणि तो का आजार होतो याबद्दल काय सांगू शकाल? तर कारण थायरॉइडची कशी सांगितलेली आहेत, जसं हा आजार आता आयुर्वेदात एक्झॅक्ट त्या नावाने नाही, आता आपण ॲलोपॅथीमध्ये तो आजार बघतो. तर या थायरॉइडला कारण वन ऑफ द रिसर्चनुसार असं लक्षात येतं की जे आपण आरोचं पाणी पितो, फिल्टर वॉटर, हे आहे वन ऑफ द रिझन. एक संशोधन समोर आलेलं होतं. त्याशिवाय आपलं सगळंच लाईफस्टाईल जे बदललेलं आहे, जंक फूड आहे, लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये सिटिंग किंवा एक सेडेंटरी लाईफस्टाईल आलेलं आहे, अशी खूप कारणं आहेत. आणि बेसिकली तर आपल्याला माहीत आहे की आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड होतं. तर हे बेसिक रिझन आपल्याला तिथे दिसून येतं. जसं आपण आता थायरॉइडबद्दल लक्षणं सांगितले की ह्या लक्षणाबद्दल आपल्याला थायरॉइड बेसिक लक्षणं ही त्याची असू शकतात. याच पद्धतीने ॲनिमियाच्या संदर्भामध्ये कोणची लक्षणं आहेत दिसून येतात की तो आजार झाला असं आपल्याला लगेच कळतं? ॲनिमियामध्ये काय होतं, सगळ्यात अगोदर आपली ओव्हरऑल स्किनचा कलर, स्पेशली म्युकस मेम्ब्रेन, कंजंक्टिव्हा म्हणून, कानाच्या पाळ्या, ओठ, जिव्हा किंवा ओव्हरऑल स्किनचा कलर हा
स्किन अशी निस्तेज दिसायला लागते, पांढरट, त्याच्यावर तेज जे म्हणतो ते दिसत नाही आणि ड्रायनेस ऑफ स्किन खूप वाढलेला असतो. त्वचा अशी खूप जास्त प्रमाणात ड्राय होते, त्याला भेगा पडलेल्या दिसून येतात. हे त्वचेच्या बाबतीत. दुसरं, केस गळण्याचं प्रमाण वाढतं. आता सध्याच्या कंडिशनमध्ये जवळपास 100 केस गळणं हे आपण प्राकृतच म्हणतो, पण त्यापेक्षा जास्त जर केस गळणं सुरू असेल तर तिथे आपण ॲनिमियाची शंका घ्यायला हरकत नाही. तिसरं महत्त्वाचं लक्षण दिसतं की श्वास घेण्यासाठी त्रास होतो. श्वासोच्छ्वास, जसं दैनंदिन ॲक्टिव्हिटीज काम करत असताना दम लागणे, हा दम विशेषतः पायऱ्या चढताना जास्तच लागलेला दिसून येतो. त्याच्यानंतर हृदयध्वनी संख्या, ज्याला आपण हार्ट रेट म्हणतो, जो 72 बीट्स पर मिनिट असतो, तर हा कदाचित तिथे वाढलेला दिसून येतो. आणि पेशंट सांगतोय आपल्याला की मॅडम सर मला पाल्पिटेशन होत आहे, की मला धडधड छातीची ऐकायला येत आहे. म्हणजे तिथे हार्ट रेट हा वाढलेला दिसून येतो. यासोबत आणखी महत्त्वाची लक्षणं तिथे दिसून येतात, म्हणजे अरुची वाटणे किंवा कुठल्याही कामामध्ये असा रस न वाटणे किंवा एनर्जी लेवल आपल्याला कमी झालेली दिसते. ही सगळी लक्षणं दिसून येतात. विविध सिस्टीमद्वारे ही लक्षणं दिसून येतात आणि याचा वेळीच उपचार केला तर आपल्याला जास्त फायद्याचं ठरतं. आपण असं म्हणता की जसं आपण ॲनिमिया संदर्भात बोलत होतो की याच्यावर उपाययोजना त्याची लक्षणे काय आहेत, तर याची लक्षणे मुख्यतः जाणत असताना किंवा लाल पेशींच्या संदर्भामध्ये आपण आता विषय हा घेतला. शरीरात लाल पेशींची निर्मिती ही कुठे होते आणि नेमकी त्याची कारणे काय आहेत किंवा कशा पद्धतीने होते? तर शरीरामध्ये जसं प्रौढांमध्ये रेड बोन मॅरो या ठिकाणी RBCची निर्मिती होते आणि ही निर्मिती होत असताना जसं आपण आहार घेतला, तर आहार घेतल्यापासून टिश्यू लेवलपर्यंत सगळं ते प्रोडक्शन होण्यासाठी 4 ते 6 आठवड्यांचा कालावधी हा लागतो. आणि एकदा RBC तयार झाल्या की त्या 120 दिवसापर्यंत जिवंत राहतात, म्हणण्यापेक्षा ॲक्टिवेट राहतात आणि त्याच्यानंतर त्या बाय नेचर त्या डिस्टर्ब होतात. बरं, यामध्ये ॲनिमियाचे काही प्रकार आहेत? कोणते प्रकार आहेत असे काही वेगळे? बेसिकली 4 प्रकार आपल्याला सांगता येतील, ज्याला म्हटलेलं आहे की सुरुवातीचा प्रकार की हिमोरेजिक ॲनिमिया, म्हणजे सडन ब्लड लॉस झाल्यामुळे हिमोरेजिक, शरीरातून रक्त बाहेर जाणे, अतिरिक्त प्रमाणात रक्त अचानक बाहेर गेलं म्हणजे व्हॉल्यूम तर कमी झाला, शिवाय पेशींची संख्या कमी झाली. संख्या कमी झाली म्हणजे CHB कमी झालं, ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो. दुसरा एक प्रकार आहे की हिमोलिटिक ॲनिमिया. याच्यामध्ये काय होतं की RBC, जसं मी सांगितले की बशीच्या शेपची असते, छोटीशी असते, त्याचं एक मेम्ब्रेन नाजूक असतं, ते अजून जास्त नाजूक झालं, ज्याला आपण फ्रेजाईल म्हणतो, भंगुरता, आणि ह्या पेशी मग छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमधून जात असताना फुटतात आणि मग त्याला हिमोलिटिक ॲनिमिया असं म्हणतो, की संख्या कमी व्हायला लागते. तिसरा एक प्रकार आणखी आपल्याला दिसून येतो ॲनिमियाचा, की ज्याच्यामध्ये रेड बोन मॅरोचं प्रोडक्शन जे आहे तेच डिफेक्टिव्ह होतं. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्याला अप्लास्टिक ॲनिमिया असं म्हटलेलं आहे. की आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो या ॲनिमियाचं मुख्य कारण आपण म्हणतो की न्यूट्रिशन डेफिशियन्सी ॲनिमिया. तर जो आपल्याला बॅलन्स डाएट नसणे, व्हिटॅमिन B6, B12, व्हिटॅमिन C, फोलिक ॲसिड, आयर्न आणि काही खनिज तत्व जसं कॉपर, त्याच्यामध्ये कॉपर, मॅग्नीज आणि आयर्न, ही सगळी तत्व एकत्रित, जसं आपण कच्चा माल आणि कच्च्या मालापासून एक प्रोडक्ट बनवतो, तसाच हा सगळा कच्चा माल RBCच्या फॉर्मेशनसाठी असतो. आणि हा सगळा आहार तिथे सकस जर मिळत नसेल, सगळे विटॅमिन्स मिळत नसतील, तर मात्र आपल्याला न्यूट्रिशन डिफिशियन्सी ॲनिमिया दिसून येतो. तर मुख्यत्वे हे आपल्याला ॲनिमियाचे 4 प्रकार तरी इथे सांगता येतील. जसं आपण आता व्हिटॅमिनबद्दल आपण बोलत होतो, तर माझ्या माहितीनुसार किंवा आपण पाहत असतो की स्त्रियांच्या आजारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तर त्याच्यामागचं कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळं आहे का? कॅल्शियमसाठी आयुर्वेदामध्ये काय केलं पाहिजे किंवा त्याची काय, त्या संदर्भामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? इथे आता कसं होतं की स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये कॅल्शियम बाय द इफेक्ट ऑफ टाइम किंवा एज हे प्रमाण थोडंसं कॅल्शियमचं शरीरामधलं ॲब्सॉर्प्शन कमी व्हायला लागतं आणि मग हाडे ठिसूळ होणे, भंगूर होणे किंवा मग अगदी थोड्याशाच आघाताने फ्रॅक्चर होणे हे दिसून येतं. तर हे कॅल्शियमचं प्रमाण शरीरामध्ये कमी अधिक होण्यासाठी एक मगाशी आपण डिस्कस केलेला मुद्दा की थायरॉइड हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं त्याचा सोर्स जर सांगितलं तर आपल्याला जर नॉन व्हेजिटेरियन डाएट जर घेत असतील समोरचे पेशंट्स, तर मग आपल्याला तिथे अंडी हे सगळ्यात रिच सोर्स सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नॉनव्हेजमधलाच रेड मीट हे सुद्धा घेऊ शकतो. आणि आयुर्वेदामध्ये मग आपल्याला औषधी सांगायची असतील तर खूप सारे औषधं असं उपलब्ध आहेत, ज्याच्यात कुकुट अंडत्वक भस्म म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅल्सिप्रॉल नावाच्या गोळ्या वगैरे. आता इथे ऍड करणं योग्य नाही कुठल्या औषधाची, पण तरी म्हणते की आयुर्वेदामध्ये खूप अशा रेजिम्स आहेत, खूप लॉट्स ऑफ रेमेडीज आहेत की ज्याच्यातून आपण कॅल्शियम लेवल ही सुधारू शकतो. मग आहारातला जर घ्यायचा असेल प्रकार, तर मग आपल्या नित्य सेवनामध्ये जर खसखस आहे, मसाल्यामधली खोबरे आहेत किंवा खारीक आहे, तर या घटकांपासून आपल्याला कॅल्शियम
कॅल्शियम निश्चितच खूप अधिक प्रमाणात शरीरामध्ये मिळू शकतं. येस. जसं आपण आता ॲनिमियाबद्दल बोलत होतो, तर या आजारावर जर वेळीच उपचार पद्धती घेतली नाही तर त्याचे काही गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते का? तर त्यासाठी वेळीच उपचार घ्यावा, यासाठी आपण काय सांगू शकाल? आता ॲनिमिया हीच मुळात गंभीर समस्या म्हणायला हरकत नाही इथे. पण ॲनिमियाची जर ट्रीटमेंट, जसं मी म्हटलं की माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर ॲनिमिया आहे, तर त्या स्टेजला जर रिकवर झाला वेल अँड गुड. पण जर रिकव्हरी होत नसेल तिथे, तर त्यावेळेला आपल्याला ब्लड ट्रान्सफ्यूज करावं लागतं. ब्लड ट्रान्सफ्युजन करत असतानाही कॉम्प्लिकेशन होतात. म्हणून मग याच्यापासून गंभीर समस्या तर निर्माण होतातच. जसं आता ऑक्सिजनचा सप्लाय आरबीसीस मग असे म्हटल्याप्रमाणे, मग हे ऑक्सिजन कुठे शरीरामध्ये ब्लड सप्लाय करण्याचं काम आहे हार्टचं. मग या हार्टला अतिरिक्त प्रमाणात काम करावं लागतं. जेव्हा ऑक्सिजन कमी आहे, मग ऑक्सिजन तर सगळ्या अवयवांना द्यायचं आहे, आरबीसीस कमी आहेत, मग त्यावेळेला हार्टला, आपल्या हृदयाला अतिरिक्त प्रमाणात अति वेगाने, अति फोर्सने काम करावं लागतं. आणि त्याच्या परिणामी मग काय होतं, त्या हृदयावर ताण वाढतो. त्याच्या परिणामी मग कार्डिओमेगॅली सारखी आपल्याला गंभीर समस्यांना पुढे सामोरं जावं लागतं. त्याशिवाय कार्डियक शॉक, कार्डियक फेल्युअर ह्या सुद्धा समस्या आपल्याला गंभीररित्या पुढे दिसून येतात. त्यामुळं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण नेहमीच म्हणतो व्यवहारात, ते इथे निश्चितच आपण वापरायला हरकत नाही. या आजारातला एक महत्त्वाचा मुद्दा, स्त्रियांवरती तणाव हा जो आहे, हा तणाव असू शकतो का? तणाव आता लहान मुलांपासून अगदी नर्सरी, KG to PG आपण जसं म्हणतो की सर्वांनाच आजकाल अतिरिक्त तणाव, म्हणजे ती एक हॅबिटच झाली, अंडर बर्डन, अंडर टेन्शन सगळं राहण्याची. पण ताण, मानसिक ताण घेतला तर नक्कीच तिथे, जसं आपण म्हणतो की शारीरिक व्याधींचा मानसिक व्याधींमध्ये रूपांतर होणे किंवा मानसिक व्याधीचं शारीरिक व्याधींमध्ये, तसंच इथे दिसून येतो की अतिरिक्त तणाव असेल तर तुम्ही कितीही पौष्टिक बॅलन्स डाएट घ्या, त्याचं योग्य डायजेशन होणार नाही, शरीराला जे आवश्यक घटक मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. त्यामुळं तणावरहित जीवन, ती लाईफस्टाईल सर्वात अगोदर जर अंगीकारली तर पुढे आपल्याला छोटे मोठे आजार होणार नाही. बिलकुल. तणावासोबतच अजून एक प्रश्न माझा असा आहे की बऱ्याच अंशी स्त्रियांमध्ये गुडघ्याचे किंवा मोठ्या प्रमाणात आजार, म्हणजे जे सांधी दुखी ज्याला आपण सांधेवात म्हणतो, त्याचे आजार मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चाललीत. त्याची नेमकी कारणं म्हणजे घरातली कामं कमी झाल्यामुळे आहेत का जास्त झाल्यामुळे आहेत? नाही, कामं चुकीच्या पद्धतीने होत आहेत. अच्छा. कामाचं स्वरूप स्त्रियांना तर अगदी प्राचीनपासून आतापर्यंत बऱ्यापैकी कामाचं स्वरूपाचं म्हणजे उलट ॲड झालं असं मी म्हणेल की घरच्या कामांसोबत बाहेरची कामं सुद्धा. पण कामं करण्याची पद्धत चुकीची होते की स्त्रियांचं स्टँडिंग खूप होतं. आणि समजा ते अजून हेल्थ कॉन्शियस नसतील तर ओव्हरवेट असतील तर शरीराचा सगळा भार हा बेसिकली गुडघ्यांवरती, त्या सांध्यांवरती जास्त पडतो. आणि त्याच्या परिणामी काय होतं की गुडघेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणजे स्टँडिंग जास्त असणे, शिवाय स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देणे, सेडेंटरी लाईफस्टाईल, अतिरिक्त प्रमाणातलं वजन, जसं आपण BMI म्हणतो, बॉडी मास इंडेक्स, त्यानुसार आपल्या उंचीनुसार आपलं वजन तिथं असणं अपेक्षित आहे. ते जर अतिरिक्त असेल तर त्याचा भार निश्चितच गुडघ्यांवर येणार आणि गुडघेच काय इतरही सांधेदुखीच्या समस्या उत्पन्न होतात. हे एक रिझन झालं. दुसरं असं म्हणू आपण की आज घराघरात AC आहेत, कूलर आहेत. जर बाहेरचं टेम्परेचर अगदी 1-2 डिग्रीने वाढलं तरी घरचं टेम्परेचर आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर थंड, अगदी फ्रीजच्या वस्तू खाणे किंवा थंडगार आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स याचं सेवन असेल किंवा शीत वातावरणात राहणे, ही आपल्याला दिसून येतात. पण आता तुम्ही म्हणाल की हे शहरी भागात झालं, पण ग्रामीण भागाचं काय? तर ग्रामीण भागामध्ये पण पाण्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आहेच. त्यांचं शारीरिक कष्ट जरी होत असले तरी न्यूट्रिशन त्या मानाने कमी मिळत असावं कदाचित. त्यामुळे स्त्रियांमध्ये या समस्या आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसतात, हे मात्र खरं आहे. आपण परत ॲनिमिया आजाराकडे बोलूया. ॲनिमिया आजार हा याबद्दल महाविद्यालयीन किंवा शालेय मुलींना काय सल्ला देऊ शकाल? शालेय आणि महाविद्यालयीन मुलींचं सध्याचं लाईफस्टाईल कसं झालेलं आहे की क्लासेस, शाळा, कॉलेज या सगळ्यांमध्ये त्यांचं एक हेक्टिक रुटीन झालेलं आहे. आपण म्हणतो की आपल्या मोठ्यांना स्थान आहे, पण त्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासाचा आणि त्या सगळ्या वेळा सांभाळण्याचा एक वेगळा तणाव असतोच. त्या गडबडीत काय होतं की सकाळी काहीतरी पोटात टाकलं, नाही टाकलं, निघाले, विदाऊट ब्रेकफास्ट निघाले, डब्यात असंच काहीतरी घेतलं, डब्बा घरी आईने किती प्रेमाने करून दिला तरी तो विसरला जातो आणि मग बाहेरचं खाण्यात येतं, जंक फूड. त्यामुळं एक बॅलन्स डाएट जो म्हणतो, आणि स्पेशली आयुर्वेदात वर्णन केलेला षडरसात्मक आहार. षडरस म्हणजे 6 रस, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, म्हणजे सगळ्या चवीचं जेवण आपल्याला प्रत्येक जेवणात सगळे पदार्थ असले पाहिजे, जेणेकरून काय होईल की आपलं एकूणच आरोग्य चांगलं राहील. तर हे सगळं आहार बेसिकली मुलींना मिळत नाही. आणि शिवाय ताण घेण्याची तर म्हणजे ताण त्यांना असतोच, नाही म्हटलं तरी तणाव असतोच, पण आपण
तणावाचाच फक्त प्रोपोगंडा करून अर्थ नाही इथे किंवा उपयोग नाही. आपण स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं, सकस पौष्टिक बॅलन्स डाएट जर घेतलं तर निश्चितच आपण ॲनिमियापासून बचाव करू शकतो स्वतःचा. म्हणून शालेय आणि महाविद्यालयीन मुलींना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही बाकी करिअर ओरिएंटेड आणि ह्या गोष्टी सगळ्या आल्याच, ते पण आपली प्रायोरिटी आहे, पण हेल्थ शुड बी आवर फर्स्ट प्रायोरिटी. आणि त्यासाठी तुम्ही तुमचा आहार आणि बाकी वेळांचं नियोजन करा आणि स्वतःची हेल्थ सांभाळा, की जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यामध्ये अशा आजारांना छोट्या मोठ्या सामोरं जायची वेळ येणार नाही. अगदीच आपण सकस पौष्टिक असा आहार साधारणतः असला पाहिजे. आयुर्वेदामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की सकाळी 9च्या आत जेवण असावं आणि सायंकाळी 7च्या आत जेवण केलं पाहिजे, म्हणजे ते जेवण जे आहे ते पचतं किंवा ते पौष्टिक असेल. तर याबद्दल आपलं काय मत आहे? तर आहार कोणताही असू देत, वेळ जर सांभाळली आहाराची ती सेवन करण्याची तर तो अगदी अमृतासारखा आपल्याला असतोच, लागू होतो शरीराला. पण असं 9च्या आत किंवा 7च्या आत असं न म्हणता काही अंशी बरोबर आहे, पण वेळ अशी आयुर्वेदामध्ये स्पेसिफिक टर्म दिली आहे की सूर्य माथ्यावर असताना किंवा सूर्योदयानंतर, ज्याला आपण ब्रेकफास्ट म्हणतो, पूर्वी न्याहारी म्हणायचो बघा, की 10 ते 11च्या दरम्यान सूर्य असा थोडासा माथ्यावर येण्याची सुरुवात झालेली आहे. आणि सकाळी उठल्यापासून आपल्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी नंतर भूक अशी थोडीशी सुरुवात होते लागण्याला, आणि आपली भूक ओळखून आपण तिथे आहार घ्यायला पाहिजे. आता छोटी भूक बडी भूक असं आपण म्हणतो, छोटी छोटी भूक केली बिस्किट, तर असं न करता एक मोठी भूक, आपल्याला कडकडून भूक जेव्हा लागेल त्यावेळेला आपण मोठा आहार घ्यायला हवा. आता याच्यातही अजून कसं आहे की आयुर्वेदामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत, वातदोष, पित्तदोष, कफदोष. तर त्याच्यानुसार प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी मीन्स नॉट द फिजिकल अपीअरन्स, की त्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्याबरोबर 8-9च्या सुमारास कडकडून भूक लागेल, पण एखाद्या व्यक्तीला 12पर्यंत भूक नाही लागणार काहीच न खाता. तर डिपेंड्स अपॉन इट्स ओन, ज्याला आपण म्हणू की दोषाची प्रकृती, त्याच्या दोषानुसार त्याला भूक लागेल. पण कडकडून भूक लागलेली वेळ आपण साधायची आणि त्यावेळेला दिवसाचा मोठा आहार घ्यायचा. आणि संध्याकाळच्या जेवणाचं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे अतिशय, की सूर्यास्ताच्या पूर्वी झालं पाहिजे. सूर्यास्ताच्या पूर्वी शक्यतो रात्रीचं जेवण लवकर, आपण म्हणू शकतो की 7च्या आत जेवण करणे, आणि त्याच्यानंतर झोपण्याच्या आणि जेवणाच्या, संध्याकाळच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळामध्ये अंतर किमान आपल्याला 2 ते 3 तासांचं आवश्यक आहे, जेणेकरून आपण जोही काही आहार सेवन केलेला आहे तो योग्य रीतीने त्याचं पाचन होईल आणि त्याचे सगळेच बेनिफिट्स, फायदे आपल्या शरीराला होतील. आपल्या विषयाला सोडून असा प्रश्न आहे, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे दिवसेंदिवस. आताचा जो विषाणू आला आहे तो याच्यापेक्षाही थोडासा भयावह असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा बचाव करण्यासाठी कशा पद्धतीचा आहार साधारणतः लोकांना असावा किंवा कसा आहार घ्यावा की ज्याच्यापासून आपली प्रतिकारशक्ती चांगली वाढेल आणि आपण त्याची फाईट करू शकू, याबद्दल काय सांगू शकाल? आता प्रतिकारशक्ती वाढवण्याचं हे काही 1 दिवसाचं काम नाही आहे सर, पण तरीही आपण ताजं जेवण बनवलेलं लगेच खाणे, गरम गरम जेवण करणे, थंड पदार्थ, थंड पाणी यापासून दूर राहणे. प्रत्येक जेवणामध्ये आपण शक्यतो गरम पाणी घेतलेलं बरंच राहील. जसं मी आता म्हटलं षड्रसात्मक आहार, त्यातही मॉडर्न सायन्स सुद्धा सांगतं की व्हिटॅमिन सी एक सप्लिमेंट तुम्ही असू द्यात, की मग तिथे डाळिंब सेवन करा, आवळा सेवन करा, सीझनल फ्रूट्स खा त्याच्यासोबतच. पण आता ही फ्रूट्स अगदीच फ्रीजमध्ये ठेवा खा असं नाही आहे, एक नॉर्मल टेम्परेचरचा, आणि शक्यतो आहार तर गरमच घ्यावा. त्यानंतर व्हिटॅमिन सी आहे, झिंक आहे, यासोबतच तुम्ही तिथे मग जेवणाच्या बाबतीतले सगळे नियम पाळून, आता जसं सांगितलं की जेवणाच्या बाबतीतले सगळे नियम पाळा आणि कोमट पाणी प्या. विविध प्रकारचे काढे आयुर्वेदात, आता घरामध्ये आपल्या सगळे मसाले असतात की सुंठ आहे, मिरे आहे, जायपत्री, दालचिनी, या सगळ्यांचा एकत्रित काढा करून तो काढा घ्या. पण तरीही इथे मला परत सांगावंसं वाटतं की प्रत्येकाची शरीराची क्षमता ओळखून, एखाद्याची जात्याच प्रकृती उष्ण असते किंवा मग त्याला उष्णता सहन होत नाही आणि त्या व्यक्तीने असाच उष्ण आहार दीर्घकाळ सेवन केला तर त्याला त्याच्यापासून लाभ होण्याऐवजी हानी पण होऊ शकते. त्यामुळे आपण तिथे एक सरसकट नियम न लावता स्वतःची प्रकृती ओळखून, पण तरीही आपल्या आहारामध्ये सुंठ, हळद याचा वापर निश्चितच वाढवावा. त्यानंतर गरम पाणी, फ्रीजचं पाणी किंवा थंड पाणी किंवा आईस्क्रीम या पदार्थांपासून सध्या दूर राहिलेलं बरं आहे. आणि शेवटी कोरोनासाठीचे जे नियम अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत आज पाठ झालेले आहेत की 2 मीटरचं अंतर आहे, फेस मास्क असला पाहिजे, बाहेर गेल्यानंतर कव्हरअप असलं पाहिजे, घरी आल्यानंतर बाकीची स्वच्छता, त्यानंतर हात वारंवार साबणाने धुणे, या गोष्टींचं आपण पालन केलं तर निश्चितच आपण आपलं स्वतःचं आणि कुटुंबाचं या कोरोना व्याधीपासून संरक्षण करू शकतो. जाता जाता शेवटचा प्रश्न आहे माझा, आरोग्य सुदृढ आणि स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये नेमक्या कुठल्या उपाययोजना आहेत आणि काय काळजी घेतली पाहिजे?
आरोग्य उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या असे दोन खूप मोठे टॉपिक आहेत. म्हणजे मी इथे थेरॉटिकल सांगत नाही, पण आपण सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी आपण उठावं, त्याच्यानंतरच्या बाकीच्या सगळ्या विधी करून आपण किमान आपल्याला झेपेल इतका व्यायाम करावा, त्यानंतर भूक ओळखून आपला आहार सेवन करावा, आपल्याला सूट होतील असेच पदार्थ खावेत. जर चहा पिल्यानंतर ऍसिडिटी होते असं लोक सांगतात, पण अँटासिड घेऊन पुन्हा ऍसिडिटी वाढवण्यासाठी चहा घेतात. तर असं न करता आपली तब्येत ओळखून, आपले हेल्थचे बाकीच्या सगळ्या गोष्टी ओळखून आपण तिथे आपला आहार हा बॅलन्स ठेवला पाहिजे. रात्रीचं जेवण सूर्योदयापूर्वी सूर्यास्तापूर्वी केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी दिनचर्येमध्ये येतात. आणि शिवाय ऋतुचर्या म्हणून एक मोठा टॉपिक आयुर्वेदामध्ये आपल्याला वाचनास मिळतो. तर आपल्या भारतामध्ये विविध ऋतू आहेत, जसं इतर कंट्रीजमध्ये नाही. ते आपलं सौभाग्य म्हणता येईल की आपल्याकडे विविध ऋतू आहेत आणि त्या ऋतूनुसार आपल्याला वेगवेगळ्या भाज्या मिळतात, फळे खाण्यास मिळतात. तर ते मोसमी फळं, मोसमी भाज्या यांचा वापर करावा. त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असलेली कडधान्य याचं सेवन करावं, जेणेकरून आपलं आरोग्य हे निश्चितच चांगलं ठेवता येईल. मी शेवटचा प्रश्न म्हणालो होतो, पण परत एक प्रश्न सुचला मला की भाज्या ह्या ज्या आहेत ह्या ताज्या घ्याव्यात असं आहे, परंतु आता हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले की डिफ्रिजर असेल किंवा फ्रीजमध्ये ठेवले जातात. तर ते किती योग्य आहे किंवा ते शरीराला आपल्या घातक ठरू शकतं का? निश्चितच. आता ती आपली सोय म्हणून आपण फ्रीजचं एक समोर उदाहरण घेतो आणि आठवड्याचा भाजीपाला एकदाच तो कोंबून ठेवतो आणि परत तोच यूज करतो. तर तसं नव्हता. शक्यतोवर ताज्या भाज्या घ्याव्यात, ताजी फळं घ्याव्यात आणि लगेच त्या तयार करून लगेच खाल्ल्या तर बेटर. पण प्रॅक्टिकली खूप वेळेला हे पॉसिबल होत नाही. पण तरीही आपण एवढं मात्र करू शकतो की अगदीच फ्रोझन फूड म्हणजे रेडी टू ईट फूड हे तरी किमान घेऊ नये. तर ताज्या मोसमातल्या भाज्या, फळं हे निश्चितच याचं सेवन करावं. फ्रोझन फूडच्या मागे आपण तरी किमान लागू नये. आपल्याकडे तितका वेळ तर नक्कीच असतो की बाजारात जाऊन भाजी आणणे, करणे आणि कुटुंबाला खाऊ घालणे, आपण खाणे. निश्चितच या ठिकाणी ज्या काही डॉक्टर शिल्पा इंगळे मॅमनं आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत आणि या संदर्भातील स्त्रियांनी घ्यावयाची काळजी असेल किंवा आयुर्वेदामध्ये जी काही सल्ले दिले, जेवणाच्या वेळा दिलेल्या असतात त्या ज्या वेळा आपल्याला सगळ्यांना पाळायच्या आहेत किंवा तो जो आजार लक्षण आहे त्या लक्षणात तत्पूर्वी काय जी काही काळजी घ्यायची आहे त्याबद्दल आपल्याला त्यांनी विस्तृत मार्गदर्शन आपल्या स्टुडिओमध्ये येऊन केलं. निश्चितच या मार्गदर्शनाचा निश्चित फायदा आपल्याला होईलच, यात दुजामत नाही. मॅडम, आपण या ठिकाणी आलात, आपले परत एकदा MCRच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. धन्यवाद.